आज आपल्या बेकराई नगर परिसरामध्ये त्रिमूर्ती सूर्यवंशी कॉलनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी ST पासेस स्मार्ट कार्ड योजना या ठिकाणी रमेश आप्पा निवंगणे मित्र परिवाराच्या तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्या योजनेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्याचं उद्घाटन नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोषभाऊ सरोदे, आमचे मार्गदर्शक नानासाहेब सूर्यवंशी व सर्वच या परिसरातील आमचे सर्व सहकारी मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर आप्पांचं कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे, कारण बेकराई नगर परिसरासाठी आप्पांनी सर्व ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ महिलांसाठी या ST पासच्या स्मार्ट कार्डसाठी ST सवलत 50% दरामध्ये ते ST पास सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी मिळणार आहेत। तर या ठिकाणी आप्पांचं सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करून सर्व या परिसरातील जनतेला आव्हान करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी ते ST पासेस काढून घ्यावेत। सत्याचा लढा ह्या न्यूज चॅनलचाही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची दखल घेतली, त्यांचाही आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। आज या ठिकाणी बेकराई परिसरात त्रिमूर्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी असतील, गणेशाबा ढोरे असतील, आमचे मोठे बंधू रमेश आप्पा निवंगणे असतील, यांनी या ठिकाणी ST पासेसचा जे आत्ता स्मार्ट कार्ड सेवा सुरू केलेली आहे त्याला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या ठिकाणी गंगानगर या परिसरात पण स्वर्गीय कैलास बापू ढोरे या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 4-5 दिवसापूर्वी पण एक स्मार्ट कार्डचं भव्य असं नियोजन केलेलं होतं। नगरसेवक सचिन भाऊ देवकते असतील, आमच्या उषाताई ढोरे असतील, पप्पू भाऊ रोकडे असतील, त्यांनी पण गंगानगर परिसरात सर्व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद भेटलेला होता। बेकराई नगर असन, ढामाळवाडी असन किंवा गंगानगर असन, ह्या परिसरात वेळोवेळी ह्या STचा कॅम्प या ठिकाणी भरवला जात आहे। माझं सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो की आपण या सेवेचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी मी एवढं बोलून थांबतो। आज या ठिकाणी सनराईज प्री प्रायमरी स्कूलमध्ये ST महामंडळाच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड योजना या ठिकाणी रमेश आप्पा निवंगणे, त्याचबरोबर आपले लाडके नेते गणेशाबा ढोरे असतील, अध्यक्ष संतोष सरोदे असतील, त्या सर्व आणि याचबरोबर आलेले सर्व प्रदीप शेठ असेल, जयनायक असतील, बाळासाहेब असतील, सर्वच मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्मार्ट योजनेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे। सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने येऊन वेळेनुसार येऊन या स्मार्ट कार्डची लाभ आपण घेण्यात यावा, एवढं बोलून मी थांबतो। बरेचसे सामाजिक कामं या ठिकाणी मी करत आहे, त्याच्या आधीही करत होतो, इथून पुढच्या काळातही करणार आहे। परंतु महिलांसाठी आपलं योगदान जास्त असावं याकरता आपण कॅम्प ह्याचं आयोजन आपण केलं आहे की 12 वर्षाच्या पुढील मुलींना, विद्यार्थ्यांना हाफ तिकीट त्यांचं खर्च हाफमध्ये व्हावं ही एक इच्छा महिलांसाठी असते आणि त्या 65 वर्षापर्यंत महिला त्यांना हाफ तिकीट आहे STचं आपल्या स्मार्ट कार्डसाठी, आणि 75चे पुढील ज्येष्ठ असू द्या किंवा महिला यांना फ्रीमध्ये आहे हे स्मार्ट कार्ड। ह्याचं आयोजन आपण या ठिकाणी करतो आहे। आपण समाजामध्ये काम करतो आहे, समाजामध्ये काम करत असताना महिलांसाठी जर आपलं काही योगदान असेल आणि महिला मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रतिसाद या ठिकाणी लाभतो आहे, ह्याच्यासारखा आनंद काय आहे? बरं, तुमच्यासोबत तुम्ही एकटंच आहे का तुमच्यासोबत आणखीन कोण आहे जे याच्यामध्ये सहभाग करतात? नाही, माझे संघ एनराईज इंग्लिश मिडियमचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी आहेत, राजाभाऊ सूर्यवंशी आहेत, संजय थोरातजी आहेत, आमचे प्रकाश काका शेवळे आहेत, त्याच्यानंतर प्रदीप शेठ खुटवड आहेत। ही मंडळी सर्व आम्ही या भागामध्ये स्थानिक असल्यामुळे सर्व एकमेकांना मदत करून त्याचं कामाचा लेखाजोखा सर्व करत असतात आणि एक मोठी मदत या सगळ्यांचीच असते। निश्चितच आपण नगरसेवक रमेश आप्पा निवंगणे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। या उपक्रम घेण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश काय आहे आणि कशा संदर्भात हा उपक्रम नेमकं घेण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेले आहे। आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। कसं पाहता तुम्ही या कार्यक्रमात? नाही, सातत्याने रमेश आप्पांच्या माध्यमातून या प्रभागात किंवा या परिसरात म्हणजे बेकराई नगर परिसरात सामान्य माणसाला ज्या महाराष्ट्र शासनाच्या स्कीमा असू द्या, केंद्र शासनाच्या स्कीमा असू द्या, सातत्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे रमेश आप्पा निवंगणे असतील, सूर्यवंशी परिवार असतील, आदरणीय आमचे मार्गदर्शक नानासाहेब सूर्यवंशी असतील यांच्या वतीने हा कायम इथल्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी विविध योजना, थोरात दाजी असतील,
हेही योजना या ठिकाणी राबवत असतात आणि सनराईज स्कूलच्या माध्यमातून एक व्यासपीठ जागा उपलब्ध होती, त्याही सर्व ट्रस्टींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आपली शाळेची जागा या मुख्याध्यापिका असतील आमच्या भगिनी रोहिणीताईच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येते. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पंढरीनाथ अण्णा निवंगुने यांचा समाजकार्याचा वारसा रमेश आप्पा हा पुढं असा चालवत राहतात आणि महिला भगिनींना एसटीचा पास असू द्या, आरोग्याची शिबिरं असू द्या, सातत्याने या परिसरात घेत असतात आणि त्यांच्या माध्यमातून या सामान्य जनतेला सरकारच्या योजना या ठिकाणी उपलब्ध होत असतात. त्याबद्दल मी प्रथमतः नगरसेविका सुकन्याताई शेवाळे यांच्या वतीने मी विशेष करून रमेश आप्पांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आपल्या महिला भगिनींसाठी असेच उपक्रम घेत राहो आणि अजून सहकार्य लागलं तर कधीही आम्हाला अगदी आम्ही 100% आप्पांच्या मागं आहोत. आप्पा आमचे मार्गदर्शकच आहेत आणि सातत्याने या भागात असे कार्यक्रम राबवत असतात. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवरांनी नगरसेवक रमेशप्पा निवंगुने तसेच नानासाहेब सूर्यवंशी यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे, कारण की हा या ठिकाणी सातत्याने महिला भगिनींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेत असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य अशा पद्धतीचा आहे. हा उपक्रम फक्त आजच्यापुरतंच मर्यादित नसून कायमस्वरूपी रमेशप्पा निवंगुने हे घेत राहतील आणि घेत असतात आणि इथून पुढं घेत राहोत अशा देखील सदिच्छा शुभेच्छा प्रतिक्रिया जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. कॅमेरामन सिमोनसह मी मनीष कांबळे, बेकराई नगर.